झिम्माड काव्य समूहातर्फे मला आमंत्रित केलं. नमस्कार, मी विजयराज बोधनकर. वृषाली विनायक आणि त्यांची सर्व टीम यांनी मला आमंत्रित केलं आणि नुकताच आज भरपूर पाऊस पडून गेला आणि गार वातावरण आहे. बरोबर आहे, गार वातावरण आहे आणि मुसळधार जरी नसला तरी गारवा आणि आनंद देणाराचा पाऊस पडलाय आणि त्यामुळे मला असं वाटतं की योग्य दिवशी योग्य विषय वृषालीला निवडता आला आणि त्याच्यामुळे मला एक विशेष आनंद झाला. ऋतू म्हटलं की कलावंताचा ऋतू, कलावंताला समजणारा ऋतू आणि त्याची अनुभूती ही फार वेगळी असते. असंही नव्हे, ती सामान्य माणसाला असते, पण लेखक आपला कुठेतरी एक लेख शोधत असतो, कविता शोधत असते आणि चित्रकार रंग शोधत असतो, त्यातनं आकार शोधत असतो. नाटककाराला एखादा त्या ऋतूत नाटकही भेटून जातं. शिल्पकार विविध आकारांचा शोध घेत असतो आणि एखादा फिलॉसॉफर मनाचा वेध घेत असतो. ऋतूत आपल्या मनात काही वेगळे विचार येत आहेत का, ऋतूच्या मनात काय आहे. आणि त्यामुळे मी जेव्हा ऋतूंकडे बघतो, सगळ्यांना माहिती आहे 6 ऋतू आहेत आणि ते विभागले गेले आहेत. इथे मी काही अभ्यास वर्ग घेणार नाही. ऋतू असे असतात, वर्षा ऋतू, शरद ऋतू, नंतर ग्रीष्म येतो, नंतर शिशिर येतो. असे सगळे ऋतू आपल्याला ठाऊक आहे, लहानपणापासून ते शाळेत शिकवलेले गेलेले आहेत. पण मनाचे पण ऋतू असतात आणि या मनाचे ऋतू माणसाला खूप काही प्रश्न विचारत असतात. प्रश्न विचारून त्याचं उत्तर शोधायला प्रवृत्त करत असतात. असे हे ऋतू आहे. आपण जेव्हा ढोबळ मनाने विचार करतो की ऋतू नेमके काय देऊन जातात, काय सांगतात, आणि तेव्हा मात्र खूप काही प्रश्नाला उत्तर शोधावीशी वाटतात. हा जो भूगर्भ आहे किंवा वरची आपण ज्या जमिनीवर राहतो, त्या जमिनीचं मला आश्चर्य वाटतं की झाले हजारो कोटी वर्षापासून त्या मातीत आजही पिकतं. महाभारत काळापासून किंवा आदिमानव काळापासून आदिमानवांनी या मातीत शेती केली पहिली, आणि आजही शेती ती मातीतच होते आणि आपण म्हणून छान टुणटुणीत आहोत त्या मातीतलं अन्न खाऊन. या भूगर्भाचा वशिला जो आहे तो आपल्याला नाही लावता येत. म्हणजे वशिल्याने बरीचशी कामं होतात, पण ऋतूंजवळ वशिला नाही. या पंचमहाभूतांजवळ वशिला अजिबात लागत नाही. ते त्यांच्याच मनाने वावरतात. त्यांच्याच मनाचं अधिराज्य माणसांवरती गाजवत असते. या मातीला न मागता ती माती देत असते. या मातीला न मागता ती माती देत असते आणि न मागता कुठलीही गोष्ट माणसाला मिळाली ना की त्याची किंमत नसते हो. आणि म्हणून आपण अनेक लग्नामध्ये जातो, अनेक हॉटेलमध्ये जातो, किती उष्ट टाकतात लोक, त्याचं फार वाईट वाटतं. हे ऋतू आहे तर म्हणून अन्न आहे. एक कलावंत बारीक निरीक्षण करत असतो या समाजाचं, पण काय करणार. म्हणून मध्यंतरी पृथ्वी एक कवयित्री अशा विषयाचं मी प्रदर्शन जहांगीरला केलं होतं, जहांगीर आर्ट गॅलरीला. आणि तेव्हा ऋतूविषयी खूप अभ्यास, पृथ्वीविषयी. मी पृथ्वीला कवयित्री का म्हटलं, कारण आपण जर बघितलं तर रंगी बेरंगी फुलं असतात आणि पृथ्वीला एक गंध आहे. सगळ्या पानांना, फुलांना कितीतरी सुगंध आपल्याला घेता येतो.
मातीवर पडलेला पाऊस आणि त्याचा गंध, क्या बात आहे. प्रत्येकाला बालपण आठवतं. बालपणच का आठवतं? कारण त्यावेळेस माणसाचं मन आहे ना हे निरागस असतं. आणि म्हणून ही जी सगळी निरीक्षणाची जी कला आहे ना, ती निरीक्षणाची कला माणूस, चित्रकार, संगीतकार शोधत असतो की कुठे आपल्याला काहीतरी मिळेल का. आणि मग त्या मनीषा चव्हाण मॅडम नमस्कार. आपण त्या ज्या कलेतलं जे त्या निसर्गातले जे ऋतू आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलत असतो, ऐकत असतो. खरं तर ऋतू हे रूपक कथेचं कथन करत असतं. ऋतू हे रूपक कथेचं कथन करत असतं, करायला येत असतात. पण माणसं हल्ली दारं खिडक्या लावून आहे ना एसी मध्ये तामसी वृत्तीचे कार्य करत असतात. खरं तर ऋतूकडे बघितल्यानंतर काय काय सुचतं. ऋतूला आकार नसतो तरी अमूर्त भाषेत जसा ईश्वर आपल्याला अमूर्त रूपात दिसत असतो ना, दिसत असतो म्हणजे आपण मूर्त देवळात बघतो पण त्याचं खरं जे रूप आहे ते आपल्याला मनातनं दिसत असतं. तसं हे जे ऋतू आहेत हे काहीतरी रूपक वृत्तीने रूपक रूपक गोष्टीतनं आपल्याला काहीतरी दर्शन देत असतं. पण तो माणसाला नाही कळत, अनेक माणसांना नाही कळत. आणि त्याच्यामुळे त्या रूपक कथेचं कुठेतरी कवी कविता लिहितो, चित्रकार आपलं केशव कासार नमस्कार, कुठेतरी कविता, कुठेतरी चित्रकार फक्त आकारच काढत नाही, त्याचा शोध घेतो. पाण्याला तारुण्य असतं हे किती लोक मान्य करतील? कारण पाणी पिताना जे शरीर सुख आपल्याला मिळतं, तहानलेल्या माणसाला जर पाण्याचा अति तहानलेला माणूस आहे आणि त्याला जर पाण्याचा ग्लास दिला तर ते जे सुख आहे ना ते प्राशन करताना जे मिळतं, क्या बात आहे. आणि तो आता पावसाळा आपल्या उंबरठ्यावर आलाय, आज कोसळून गेलाय. पाऊस कोसळल्यानंतर त्या ऋतूच्या हातातून ज्या तलावांमध्ये पाणी पडतं, विहिरीमध्ये पाणी पडतं, नद्या नाले फुगून वाहतात आणि तेव्हा कुठे माणूस जो आहे ना तो समृद्ध होत जातो, असं माझं मत आहे. त्यामुळे पाण्याला तारुण्य असतं हे कलावंतच म्हणू शकतो, दुसरा नाही म्हणू शकत. मला नेहमी वाटतं निसर्ग हा असं एक विद्यालय आहे की आपण जर आकाशामध्ये बघितलं तर इंद्रधनू दिसतो आणि तो इंद्रधनू मला मानवी धर्माचा इंद्रधनू म्हणावासा वाटतो. याचं कारण असं आहे की हल्ली आजकाल रंगांसाठी सुद्धा भांडणं चाललीत, हा रंग माझा, तो रंग माझा. मग हे आकाश आपल्याला शिकवण देत नाही का, अरे आम्ही सगळे एकत्रच आहोत? नाही कळत ना. प्रत्येकाने कपाळावर इंद्रधनूचं चित्र लावलं तर सगळी भांडणं, सगळ्या दंगली, सगळे तंटे, सगळे वाद संपूर्ण निकालात निघतील. पण ते मानव या ऋतूकडे, या निसर्गाकडे बघण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि मग अशा वेळेस चित्रकाराला, कवीला, लेखकाला, नाटककाराला, संगीतकाराला कुठेतरी ते जाणवत असतं आणि ते ती जाणीव आहे त्याच्या कलेतनं तो कागदावर उमटवतो, कुठेतरी सुरातनं, अभिनयातनं व्यक्त करतो. त्यामुळे कलावंत जेव्हा ऋतूकडे बघतो तेव्हा त्याला वेगळं जाणवत असतो. याचं कारण असं आहे की त्याच्या मनाचा कागद कोरा असतो आणि त्या कोऱ्या कागदावर त्याची जी काही कथा आहे, व्यथा आहे, तो मांडत असतो. आणि हेच खरं कलेच्या ऋतूचं जे भान आहे ते फार वेगळं असतं. मला असं वाटतं की ऋतू एक पहाट आहे. नेरुरकर मॅडम नमस्कार. ऋतू एक पहाट आहे आणि हे जे ऋतू आहे मला असं वाटतं की आपल्याला शिष्यत्व बहाल करत असतं. तो ऋतूंचा महाप्रसाद असतो. ऋतू आपल्याला काहीतरी शिकवत असतात. ढोबळमानाने बघायला गेलं तर हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे तर आपण नेहमी बघतोच.
पण छुप्या पद्धतीने येणारे जे ऋतू आहे ते निसर्गात किती बदल घडवून आणतात. पण माणसाला त्याचं शिष्यत्व नको आहे. माणसाला हवे आहे टक्के, टोणपे नको आहे. निसर्गाचे जे काही काहीतरी गुंजन आहे ते किती लोकांना ऐकू येतं, आणि ज्यांना ऐकू येतं तो कलावंताच्या मार्गावरून अ, अ, प्रवास करता होतो, पण ज्यांना ऐकू येत नाही ना, त्या आर्ट गॅलरींकडे वळत नाही, कवितेच्या कार्यक्रमाला जात नाही. कुठेतरी एक सुमधुर गाणं लागलं असं तर अशी माणसं नळावर भांडणं करतात. काय काय म्हणजे काय होतं, कला माणसाला समृद्ध करतात, आणि कलेचा उगम या ऋतूंमध्ये आहे, या निसर्गामध्ये आहे. हे आपण मानवाला दिसलं पाहिजे. माणसातच ऋतू असतात. मला चार्ली चॅप्लिन किंवा मेहमूद म्हटलं ना, ग्रीष्म ऋतू आठवतो. वादळ वारं, म्हणजे माणसांमध्ये, म्हणजे चार्ली चॅप्लिनचा सिनेमा बघताना तो असा शांत नसतो. नंतर मोहम्मद रफी साहेब म्हटलं ना की वर्षा ऋतू, रिमझिम रिमझिम रिमझिम, ते वर्षा म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा माणसाच्या आतल्या इच्छा त्या सुद्धा तृप्त होतात. गारवा म्हणतात ना आपण. आशा भोसले, क्या बात आहे. वर्षा ऋतू. मदन मोहनचं संगीत ऐकताना शरद ऋतूची आठवण व्हावी. मदन मोहनचं कधीतरी कानामध्ये हेडफोन घालून निवांत अशा एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन, म्हणजे घराच्या एका कोपऱ्यात बसून मदन मोहनचं जर संगीत ऐकलं ना, क्या बात आहे. ऋतूंचं तिथे दर्शन होतं. कधीतरी बी प्रभाची चित्र बघावी, ग्रामीण भागाचं दर्शन होतं, आणि तिथे आपल्याला शिशिर ऋतूंची आठवण होते. किंवा हळदणकरांचं वॉटर कलर मधलं चित्र बघितलं तर आपल्याला ग्रीष्म आठवतो. ऋतू शोधता येतात. ऋतू निसर्गातच आहे असं मला वाटत नाही, ते माणसांमध्ये असतात. बघा ना, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा रोपटी टाळगुंजन करताना आपल्याला, मला ऐकू येतात. ही जी पानं आहेत, एखाद्या आंब्याच्या झाडाखाली तुम्ही उभे राहा आणि पाऊस पडतोय तेव्हा पानं सुद्धा टाळगुंजन करतात. तुम्ही ऐकलंय कधी? कारण आपण फुलं तोडत असतो ना स्वार्थाच्या पूजेसाठी, तेव्हा झाड आपल्यावर रागवतं. झाड आपल्यावर रागवतं अक्षरशः. झाडांचा सुद्धा थरकाप होतो जेव्हा माणूस कुऱ्हाड घेऊन झाडाला कापायला जातो ना, तेव्हा त्या माणसाचं कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं की अरे, याला झाड हे सुद्धा माणसासारखं आहे हे जाणवत नसेल का? माहित नाही. आता ही कुऱ्हाड घेऊन झाडं तोडणारी माणसं कुठल्या ऋतूत जन्माला येतात माहित नाही. पण मला असं वाटतं की जेव्हा मी जगदीशचंद्र बोसांची सगळं चरित्र वाचलं, आणि जेव्हा मी जगदीशचंद्र बोस वाचल्यानंतर झाडांकडे देवांसारखा बघायला लागतो. कारण बघा ना, झाडं म्हटलं, मी मध्यंतरी कोल्हापूरला गेलो होतो, तिथे यादव सर म्हणून आहे, आणि यादव सरांनी सांगितलं की मी 300 गवतांवरती शोध घेतलाय, आणि ते म्हणाले आपल्याला माणसाला जगवतं ते गवत. ज्वारी बघा गवतातून येते, गहू गवतातून येते, तांदूळ गवतातून येते, असे कितीतरी पीक आहे, बाजरी. हे जे सगळं गवत आपण ज्या पायाखाली तुडवतो त्याच गवतातून आपण जगतोय. आणि त्यामुळे हे जे रोपट्याचं टाळगुंजन आहे ना, आपल्याला ऐकू आलं ना तर आपण त्या रोपट्याला पायाखाली चिरडणार नाही, गवतावरून सुद्धा प्रेमाने हात फिरूया असं आपल्याला वाटायला लागेल. बागवे सर नमस्कार. माझ्या खिडकीतून एक पारिजातकाचं झाड नेहमी मी सकाळी उठल्यावर दिसतं, आणि तिथे मला एक कविता सुचली की पारिजातक रोज रोज फुले सुगंधी वाटतो, देऊनी सारे सारे श्रीमंत कसा तो राहतो. ते जे पारिजातकाचं झाड आहे हे खरंच आपल्याला शिष्यत्व बहाल करतं का? की बाबा शिक माझ्याकडनं की मी अंधाऱ्या गुपित अंधारा पहाटे माझ्या अंगावर फुललेलं सगळे जे काही देवत्व आहे तुम्हाला बहाल करतोय, तुम्ही घ्या.
पण माणसाला त्याचं काही नाही, तो ओरबडतो, जमिनीवरची फुले घेतो, धन्यवाद पण म्हणत नाही. असं हे सगळं ऋतूंचं देणं जे आहे ना, मातीचा नामगजर आणि मातीचा नामगजर जेव्हा होतो, त्या नामगजरातनं फक्त त्याचं निधर्मी असा आवाज ऐकू येतो. मला असं वाटतं की आपल्या मनोधर्माची पताका जर आपल्या ऋतूंच्या त्या सगळ्या नाचण्यावर आपण फिरवली ना, तर ऋतू पण आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात. इथल्या मातीला आता खरंच भयतत्वापासून मोकळं करण्याची वेळ आली आहे, असं वर्षानुवर्ष माणूस आलाय. कारण आता आपण जे अन्न खातोय त्या अन्नावर किती प्रकारचं विष मारलं जातं, नाही का? आता आपण माणूस म्हणायला लागलाय, काय खातोय, माणसाचं वय कमी होत चाललंय. आणि या भयतत्वापासून मोकळं करून आपल्याला आपल्याला आता मोकळं होता येणार नाही. कारण झाडावर विष मारल्याशिवाय तिथे पीकच येत नाही. त्यामुळे आता हे जे ऋतूंचं देणं आहे, रोपटं उगवणं, हे सुद्धा एक सुंदर कविता आहे. आणि मला असं वाटतं की ती जी सुंदर कविता आहे तोच वाचू शकतो. हे जी झाडं आहेत ना, म्हणजे कलावंत निसर्गाकडे कसा पाहतो, ही झाडं, या झाडातनं निर्माण झालेलं फर्निचर, तुम्हाला त्या फर्निचरमधून कधी दुःख ऐकू आलं? याचं कारण असं आहे की जे फर्निचर ज्या लाकडातनं तयार झालेलं आहे ते कधीतरी झाड होतं, आणि तेही झाड पावसात ओलं होत होतं. त्यानेही पावसाचा आनंद घेतला आहे, त्यानेही थंडीचा आनंद घेतलेला आहे. आणि अशा अशा याच्यामध्ये ते झाड कोणीतरी आणून कापलं आणि त्याचं फर्निचर केलं, तर मला ते फार क्रूरतेचं लक्षण वाटतं. हा जो ऋतू आहे, हा ऋतू माझ्यातल्या चित्रकाराला, एखाद्याला कवीला काहीतरी वेगळं देऊन जातो. कारण चित्रकार भडकणाऱ्या सूर्यात सुद्धा निळा सूर्य शोधत असतो. आणि मग हा जो निळा सूर्य आहे हा कॅनव्हसवर येतो आणि लोक विचारतात, हे काय अगम्य, आम्ही असं बघितलं नाही. आणि म्हणून कधीतरी कधीतरी वाचनालयात जावं माणसाने, पुस्तकं वाचावीत, त्यात अगम्य असं काहीतरी कल्पनाशक्तीला वाव मिळणारं आपण लेखन वाचतो. आणि तिथे मग जो स्वतःला सामान्य समजणारा माणूस आहे तो असामान्य होत जातो. त्यामुळे अगम्य असं काही नसतं या जगात. एखादी अगम्य कविता, ग्रेसची कविता अगम्य का वाटते आपल्याला, ती कळत नाही असं म्हणणारे भरपूर आहेत. याचं कारण ग्रेस सरांनी जे चिंतन करून कविता लिहिली, तेवढी चिंतनशीलता आपल्याकडे आहे का वाचताना? एखाद्या चित्रकाराचं चित्र बघताना ते काही पटकन कळणार कसं आहे हो? अनेक वर्ष आयुष्याची तो निसर्गाला बघता बघता तो त्याचा आढावा घेत असतो, त्याचं चिंतन करत असतो, बारीक नजरेने बघत असतो. आणि ते बघता बघता, निरीक्षण करता करता काही वर्षांनी त्याला काहीतरी दिसत असतं, ज्याला आपण अनुभूती म्हणतो. ते असं पटकन आलेलं नसतं. मला आठवतं की मी कुठेतरी वाचलंय की परदेशी जेव्हा चित्र प्रदर्शन लागतं तेव्हा एका चित्रासमोर एक माणूस किमान 5 ते 10 मिनिटं उभा राहतो आणि शांत मनाने त्या चित्राला बघत असतो. तो चित्राला नव्हे, या निसर्गाला बघत असतो. आणि आपल्या इकडे अगदी देवळाला प्रदक्षिणा माराव्या तसं जर प्रदर्शन जर आपण बघितलं, उभ्या उभ्या कविता वाचली, असंच चालता चालता गाणं ऐकलं, तर मदन मोहन नाही समजणार ना. आपल्याला आनंद बक्षींनी अशा गीतरचना का लिहिल्या, किंवा शंकर आपलं संगीतकार जे आहेत त्यांनी अशी का चाल लावली आहे, तशी का चाल लावली आहे, तर याचा उलगडा होणार नाही आपल्याला. त्यामुळे हा जो बेस आहे ऋतूंचा, फार चांगला विषय आज मला दिला
की ज्या ऋतूंमुळे आपल्या मनातले ऋतू बहरतात आणि ते बहरलेले ऋतू कुठेतरी अ, आपल्या कलाकृतीमध्ये येत राहतात. मला एक नेहमी प्रश्न पडतो की कलाकाराला ना दौलतीचा दंश होऊच नये. विश्वकर्मानी कलाकाराला जो शाप दिलेला आहे, असं ती फक्त आख्यायिक आहे, असे काही शाप वगैरे नाही. पण तो त्या कुठेतरी त्या विळख्यात अडकला, त्यात मुरला की सरला. अतिसंपत्ती, अतिभोजन, अतिनिद्रा ह्या माणसाला संपवतात असं अध्यात्मात सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे माणसाचा स्वभावच असा आहे ना, तो झाडासारखा नाहीये. झाडाला काही घेणं या मायावी जगाचं, पण माणसावर या मायावी जगाचा मोठा मोठा परिणाम होतो. आणि मग तो अ, कुठेतरी स्वत्व विसरत जातो. आपल्या जाणीवांच्या ज्या कक्षा आहेत त्याच्या रुंदावतच नाही. आणि त्यामुळे मग ती कला अशी अ, एकाकी पडते. म्हणजे लोक म्हणतात ना, रे पोट भरायचं की तुमच्या कलेकडे बघायचं. कितीतरी भागात आज ग्रामीण भागात जेव्हा मी माझ्या पुस्तकाचं पहिलं प्रकाशन केलं माझ्या गावी, तेव्हा अनेकांनी म्हटलं आम्हाला हे पुस्तक प्रकाशन म्हणजे काय माहीतच नाहीये. म्हणजेच काय की मनामनातले ऋतू जे आहे ते गावाकडे सरकत नाही आणि एकाच ठिकाणी असं ते कलेचे पुंजके असे प्रकाशमान होत असतात. आणि कुठे बघितलं तर प्रकाश आहे आणि कुठे म्हटलं तर अंधार आहे. पण त्यातल्या त्यात ही कवी गावी जाऊन कविता म्हणतो, कुठेतरी लोकांना सज्ञान करतो. प्रत्येक दशकामध्ये नवी पिढी जन्माला येते आणि त्यांना ह्या सगळ्या निसर्गाच्या जाणीवा, मानवी मनाच्या जाणीवा याचं कुठेतरी एक प्रकारचं कलावंत शिक्षण देत असतो. हे शिक्षणही एक ऋतूच नाही का? त्यामुळे हे जे ऋतूंची जी रानबोली आहे, ती ऋतूंची रानबोली कुठेतरी आता हा झिम्माड हा कवींचा एक समूह आहे. त्यामुळे ऋतूसुद्धा हे रानबोलीची भाषा मानवाला शिकवत असतात. आणि जे त्याला ऐकू येतं तो कविता लिहितो, नाही का? मग कवीला कविता कशी सुचत नसते. त्याचं कुठेतरी निरीक्षण असतं, कुठेतरी तो सारखा त्याची ट्युनिंग, त्याचं ते तारा जुडलेल्या असतात त्या निसर्गाशी. प्रवासात जाताना माणसं ढार ढूर झोपतात, पण 2-4च माणसं अशी असतात की पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. हे काही घरात बसून लिहिलेलं गीत नाहीये. त्या कवीने कुठेतरी ते मला असं वाटतं की ते सांगितलेलं आहे, बघितलेलं आहे. मध्यंतरी बागवे सरांनी एक सुंदर कवितेचं की या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, त्यांनी त्यातला एक शब्दाचा उल्लेख केला, सुंदर ती दुसरी दुनिया. ही जी सुंदर ती दुसरी दुनिया जी आहे ना, ती कुणाला दिसते? जाणीवेनी जे ओतप्रोत भरलेले आहेत. ही जाणीव येते कुठून? तर मला असं वाटतं की कुठेतरी माणसाच्या मनामध्ये ज्या काही अलमारी आहे, माणसाच्या मनाची जी अलमारी आहे ती खाली असेल तर त्याची जाणीव रिकामी राहील. पण माणसाची जी अलमारी आहे मनाची, ती जर भरली असेल तर तो कशाला इकडे तिकडे बघणार आहे? तो मायावी जगाकडे खरं तर पाठ फिरवून तो त्या सात्विक शाश्वत अशा रस्त्याकडे माणूस चालता होणार आहे. त्यामुळे हे जे देणं आहे या ऋतूंचं, मला वाटतं की हिवाळा म्हटलं की हा 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 हा, हिवाळ्यामध्ये माणसाला जो आनंद होतो ना, हिवाळ्याचा मी स्वतः वाट बघतो. कारण पाऊस गेल्यानंतर पावसाचं सगळं भान, पावसाचं सगळ्या ज्या कविता आहेत ना त्या मुरतात. आणि त्यातनं मग जो गारवा, हिरवा, निळा, उडणारे फुलपाखरं, उडणारे पक्षी, पक्ष्यांवरचे रंग, काय काय म्हणून वर्णन करायचं. आणि या वर्णनात या ज्या ऋतूंच्या देण्यामध्ये जी सक्षमता आहे ती कुणासाठी हे ऋतू येतात, हा प्रश्न मला नेहमी पडतो. आणि
मग बंद काचेच्या घरात AC लावून आपण जेव्हा बसतो तेव्हा निसर्गाला काहीतरी वाटत असावं, दुःख होत असावं. अ, या रानबोलीची आपल्याला भाषाच ऐकू येत नाही. या रानबोलीच्या ज्या काही कक्षा आहे, म्हणजे कुठे मी काहीतरी वाचलं होतं अ, की चलते चलते देखो मत, देखते देखते चलो. मी कुठेतरी ऐकलं होतं आणि मला ते खूप भावलं. आपण चालता चालता बघतो, पण बघता बघता कधीच चालत नाही. आणि जे आपण बघत 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 जेव्हा चालतो, अ, मला असं वाटतं की ते आपल्याकडे आकृष्ट होतात, आकर्षित होतात, कारण आपण त्यांच्याशी बोलत असतो. हा जो अ, संवाद आहे त्या दोघांमधला, जसा ईश्वर तत्वाशी कोणीच बोलत नाही, देवाशी बोलतात. ईश्वर तत्व जेव्हा माणसाच्या आणि देवाच्या मध्ये विण्यासारखी तार जुळून येतं ना, तेव्हा त्याला ईश्वर कळत असतो. आणि अशा ईश्वराजवळ माणूस कधीच मागत नाही, कारण ती तार जी असते ना, ती ब्रह्मतत्वाची तार असते, ब्रह्मसुरांची तार असते. ती मला असं वाटतं की ती ती जी तार आहे ती जर वाजली तर या मायावी जगापासून माणूस नक्कीच मोकळा होऊ शकतो. त्यासाठी मानवाला या ऋतू जर समजायचं असेल तर भ्रमणाची गरज आहे आणि भ्रमाची जाळपोळ करायची गरज आहे. भ्रमणाची अ, जी गरज म्हणतोय ना, की पृथ्वी तत्व समजून घेण्यासाठी किमान आपले पाय तरी मातीला लागले पाहिजे. त्यामुळे मातीचा जो स्पर्श आहे आता गावात सुद्धा होत नाही हो. गावात आता गावात गेल्यावर थोडंसं वाईट वाटतं. मातीचं अंगण गेलं, अंगणातला ऋतूच सगळा संपलाय ना. अंगणात सुद्धा ऋतू असायचा. ते आमच्या अंगणामध्ये जास्वंदीची फुलं, तिवडीची झाडं, नंतर आमच्या अ, भाज्या पण तिथेच. मी जे माझ्या गागरा पुस्तकात पवित्र अंगणालय असं लिहिलं. पवित्र हे कोण करतं, तर हे ऋतू करतात ना. या या हिवाळ्यामध्ये माणसाला भूक लागते, तडकून भूक लागते. ती ईश्वर तत्वाची भूक असू शकते का? होय. कारण हे शरीर अशा एका पेशीतून जन्माला आलेलं आहे आणि या पेशीतून जन्माला आलेलं शरीर जे आहे किती अगम्य आहे असं मला वाटतं. आणि ह्या अगम्य शरीराला या निसर्गाची भाषा कळत नाही म्हटल्यावर मला फार आश्चर्य वाटतं. याचं कारण असं आहे की अनेक प्रतिभावंत शाळेतून पळत का आलेत याचं मला खरं तर मलाच नाही, प्रत्येकाला संशोधन करायचं आहे. कारण म्हणून तर रवींद्रनाथांनी जे शाळा काढली शांतिनिकेतन आणि तिथे जे विद्यार्थी शिकलेत ते फार महान झालेत. याचं कारण असं आहे की त्यांची जी नाळ आहे रवींद्रनाथांनी तुटू दिली नाही. आणि आत्ता तर काचेच्या काचेच्या ज्या शाळा आहेत, स्कूल्स आहेत, इंटरनॅशनल स्कूल्स, तिथे तर निसर्गाची नाळच कापून टाकली आहे. आता कम्प्युटर आणि मुलं आणि निसर्ग गायब अशी अवस्था सध्या नव्या येणाऱ्या पिढीची जी आहे त्यांना निसर्ग म्हणजेच काय आता कुठेतरी फार चिंता निर्माण झाली आहे. आणि मला असं वाटतं की हे जे भ्रम आत्ता चालले आहे की मुलाला जे काही शिक्षण मिळतं या शिक्षणाने तो समृद्ध होईल. हां, तो पैशाने समृद्ध होईल, पण त्याला ऋतू सांगावं लागेल, बाबा रे हे असे असे ऋतू असतात, ह्या असा निसर्ग आहे. हां, ही झाडं आहेत. आंब्याचं एक झाड आहे ना बेटा, ते मातीत जर अ, अ, असं टाकलं तर इथे केशव कासार आहे, ते निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यांना माहिती आहे झाडं म्हणजे काय. झाडं म्हणजे ईश्वराची रूपं आहेत हे आपण म्हणायलाच पाहिजे. तर बाळा हे 2 पानं असतात आणि मग काही वर्षांनी इतकी पानं येतात की ते टक्क्यांच्या पलीकडे असतात. जसं तुला 100% बाळा मिळतं ना, त्याच्या टक्क्यांच्या पलीकडचं हे गणित आहे. हे मुलांना कळलं पाहिजे. आणि मला अजून एक आश्चर्य वाटतं की मी लहानपणी हुंगलेला जो चाफा आहे ना, त्याचं सुगंध आजही बदललेला नाही. मग माणूस का बदलला हा मला नेहमी प्रश्न पडतो. चाफ्याला नाही बदलावं असं वाटलं,
चाफ्याला नाही ग्रॅज्युएट व्हायचं वाटलं, चाफ्याला नाही श्रीमंत असं, नाही नाही नाही, मला ना असं छान. पण झाडं बोलत नाही ना, हीच तर त्यांची खासियत आहे. हा, झाडं बोलत नाही ही त्यांची खासियत आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. ते आपल्याला खुणवत असतात. चित्रकाराच्या चित्रामध्ये अगम्य जे आकार आहेत ते निसर्गाचे आहे. निसर्गाकडे आपण न बघितल्यामुळे, निसर्गाचं दर्शन न घेतल्यामुळे ना चित्रकाराचे चित्र कळतात, ना कवींची कविता आपल्याला फारच भारी आहे म्हणतात, आपल्याला नाही कळत. कधीतरी निसर्ग हे विद्यालय आहे. याच्या पुढच्या पिढीला मला वाटतं प्रत्येक मोठ्या इंटरनॅशनल काचेच्या ज्या काही शाळा आहेत तिथे पहिले गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं मोठं असं चित्र लावलं तर किमान हे दाढीवाले बाबा कोण आहे हे मुलं तरी विचारतील. कारण मध्यंतरी तुम्हाला विश्वास वाटणार नाही, रवींद्रनाथ टागोर, परमहंस आणि विवेकानंद यांची 25,000 पॉकेट चित्र जी आहेत ती मी लोकांना वाटली होती. लोक पैसे द्यायच्यावर म्हटलं पैशासाठी नव्हे, किमान या मुलांना या निसर्गावर कविता लिहिणारे, सुंदर सुंदर कथा लिहिणारे, रवींद्र संगीत म्हणून जे प्रसिद्ध आहे त्याचे निर्माते, आज बघा ना एका कलकत्त्याला रवींद्रनाथांनी मोठं केलं. आपले महाराष्ट्रात कितीतरी मोठे लोक आहेत, प्रचंड मोठे लोक आहेत. म्हणजे कुसुमाग्रज, नाशिक म्हणजे तर तीर्थक्षेत्र आहे नाही का. आपल्याही महाराष्ट्रात असे महान लोक होऊन गेलेत. त्यामुळे अशा महान लोकांचं दर्शन आजच्या पिढीला घडवणं म्हणजेच माणसं म्हणजेच पुन्हा ऋतू, माणसं म्हणजेच ऋतू. आणि या अगम्य अशा ऋतूंच्या ज्या काही जाणीवा आहे त्या माणसाच्या मुखातनं बाहेर येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी माणसं आहेत, ही माणसं आणि ऋतू यांचं मिलन जे आहे ते फार गमतीशीर आहे. ऋतू अद्यापही मला ब्रह्मचारी वाटतात, माहित नाही. ऋतू ब्रह्मचारी वाटतात कारण ते अजून कुठल्याही मेनकेला शरण गेलेले नाहीत. याचं कारण असं आहे की पावसाळा पावसाळ्याच्याच महिन्यात येतो. तो कुठेतरी वाहवत गेला, मी यावेळेस काही येणार नाही रे बाबा, मी बिझी आहे असं तो म्हणत नाही. उन्हाळा उन्हाळ्याच्याच ठिकाणी येतो, वेळेत येतो. हिवाळा हिवाळ्याच्याच वेळेत येतो. इतके कोटी वर्ष झाले तरीही मला असं वाटतं की ऋतू जर बदलले नाही मग माणसाला काहीतरी अगम्य, काहीतरी वेगळं वेगळं होण्याची जी काही कुछ नया करके दिखाएंगे, कुछ नया करके दिखाएंगे. पण जुन्या संगीतकारांनी कुछ नया करके दिखाएंगे असं म्हटलंच नाहीये. कारण जुने संगीतकार जे होते ना ते निसर्ग तत्वाशी त्यांनी भोगलंय हो. त्यांनी भोगलंय म्हणजे काय, दुःख भोगलं नाहीये. हे दुःख म्हणजे विद्यालय आहे. आणि मला असं वाटतं की हा जो निसर्ग आहे हा विद्यालय आहे. आणि त्या विद्यालयात शिकणारी जी माणसं आहेत ती थोर होतात. काय बोलावं आता. म्हणजे कधीतरी वाईट पण वाटतं की माणसं बहिरे तर झाले नाहीत ना, माणसं बहिरी तर झाली नाहीत ना. कुठे कुठे जुनी गाणी नाही. अहो अभंग, अभंग कशासाठी? चमत्कारासाठी, साक्षात्कारासाठी नव्हे, आतल्या जाणीवा समृद्ध होण्यासाठी आपण अभंग वाचायचे असतात. हे लोक विसरूनच गेलेले आहेत. मला असं वाटतं की म्हणजे मी अनुभवलेलं विश्व सांगतो. आमच्या गावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची काय व्हायची पुण्यतिथी आणि त्यावेळेस ग्रामगीता वाचली जायची. ती ग्रामगीता सकाळी 7ला चालू झाली की 12 वाजता संपली पाहिजे. सकाळी 7ला सुरू झाली की 12 वाजता संपली पाहिजे. आणि ती सुपर एक्सप्रेस निघते ना तशी ती अख्खी ग्रामगीता वाचली जायची. आणि 12 साडेबारा पर्यंत ती ग्रामगीता पूर्ण झाली. हा चला सुटलो. भगवद्गीताही तशीच वाचल्या जाते. आणि त्यामुळे ती समजणं, समजून घेणं नाही समजत ना. म्हणजे खलील जिब्रानची मी जेव्हा बंडखोर आत्मे नावाची जी काही कादंबरी आहे ती वाचल्यानंतर
प्रेम नावाची जी गोष्ट इतकी उत्कट असू शकते हे त्या कादंबरीतनं जाणवली. आणि आज हजारो पुस्तकं वाचनालयात बंदिस्त झोपले आहेत, पण त्यांना उठवणारं कोणी नाहीये. आणि त्या निसर्गातल्या सगळ्या गमती जमती, निसर्गाच्याच नाही, निसर्ग म्हणजे माणूसच आहे ना शेवटी तो. त्या माणसांच्या सुखदुःखाच्या अनेक गोष्टी त्या ग्रंथात बंद आहेत. आणि त्या बंद आहेत त्या शापित झालेल्या आहेत. कारण ऋतू सुद्धा एक मुके ग्रंथ आहे. तो ऋतू हे मुके ग्रंथ आहेत आणि त्याला वाचणारा कलावंत जो आहे ना, तो कुठेतरी मधातला दुवा असतो. त्यामुळे हा जो दुवा आहे हा पुस्तकात लिहिला जातो, पण किती लोक ते पुस्तकं वाचतात याचं मला म्हणजे शंकाच आहे. आज माझ्या मागे जे पुस्तकं आहेत, खरं तर ते माझं विद्यालय आहे, माझी श्रीमंती आहेत, आणि म्हणून मी तिथे काही बसलो नाही. ती जागा माझी परफेक्ट आहे. तर पुस्तक ग्रंथामध्ये जे काही लिहिलंय, आपण महाभारत कुठे वाचलंय? ग्रंथ नसते तर आपण कशाला महाभारत वाचलं असतं? नसते तर आपण महाभारत वाचलं असतं का? रामायण वाचलं असतं का? आणि रामायण महाभारत याच्यामध्ये ऋतूंचे दाखले आहेत, म्हणजे माणसांचे दाखले आहेत. क्रूरता, प्रेम, नम्रपणा, लोभ, लोभसता, या सगळ्या कितीतरी गोष्टी महाभारतात आहे. महाभारत हा काही पूजा करण्याचा ग्रंथ नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे ऋतू आहेत हे मुके ग्रंथ आहेत, आणि या मुक्या ग्रंथाला कुठेतरी संगीतकार ऐकत असतो, गीतकार त्याला वाचत असतो. गीतकारांची जी काही गीतं आहेत इतकी साधी, म्हणजे शैलेंद्रची गीतं किंवा अनेक अनेक गीतकारांची गीतं वाचल्यानंतर असं वाटतं की याला हे सुचलं कसं, कारण तो फटाफटा निसर्गाची पानं पलटवत असतो. इव्हन दिग्दर्शक सुद्धा, म्हणजे आता मी जुन्या चित्रपटाविषयी म्हणतो की प्यासासारखा चित्रपट किंवा बरसात सारखा चित्रपट बघताना असं वाटतंय की आपण मनाने श्रीमंत होतोय. ते आलंय कुठून? हाही महत्वाचा भाग आहे. ऋतू म्हणजे फक्त निळं आकाश आणि उन्हाळा पावसाळा असं नाही आहे होते. हे माणसाचं मन आहे ना. मी मगापासून माणसाचं मन असंच बोलतोय. बुद्धीचा मी अद्याप उल्लेख केला नाही. या बुद्धीने अतिबुद्धी झाली की काय विनाशाकडे जातो हे आता आपण कोरोनाच्या काळामध्ये अनुभवतोय. त्यामुळे हा जो विषय मला दिला ऋतू, मी विचार करत होतो की कसा मांडावा. आणि या ऋतूंचं जे देणं घेणं आहे, आमचे सतीश सोळंकूरकर म्हणून जे कवी आहेत प्रसिद्ध, देणे घेणे जीव घेणे, हा जीव घेणाच प्रकार आहे ना. ऋतूंना न समजणं, हजारो वर्षापासून देवळामध्ये देव बसवलेत, त्या देवांचं जे काही काय त्यामागचं कारण आहे ते न समजून घेणं. आणि हे जे वारकरी आहेत, हे जे सीमेवर रक्षण करणारे सैनिक आहेत, याची आपल्याला कधी जाणीवच होत नाही. ज्यांच्यामुळे आपण अन्न खातो, ज्यांच्यामुळे आपल्याला सुखाची झोप लागते, यांना काही अशी काही म्हणजे त्यांना असं का वाटतं की आपण संरक्षण करावं? कुठेतरी भारत मातेविषयी, आपल्या पृथ्वीविषयी त्यांना कुठेतरी आपल्या मायभूमीविषयी कुठेतरी प्रेम आहे. त्या मला असं आठवतं की मी एकदा 12 वाजता ना मे महिन्यात माझ्या गावावरून मित्राच्या गावी चाललो होतो. आणि भर उन्हामध्ये 12 वाजता जेव्हा मी अर्ध्या रस्त्यामध्ये आलो ना, तेव्हा मला अक्षरशः तोंडाला कोरड पडली. आता एवढ्या रानात न जाताना मला पाणी कोण देणार? आणि मग असं चालता चालता मला एका शेतामध्ये, एवढ्या उन्हामध्ये, एक शेतकरी नांगरताना दिसला. बापरे, अंगावर कापड नाही,
म्हणजे तो आणि बैल उघडेच, आणि त्याला काही उन्हाचे चटके लागत नव्हते का? मी तर शहरातनं गेलो होतो, म्हणजे मला कोरडत, तोंडाला कोरड पडली, आणि त्याला नसेल का कोरड पडली. आणि तेव्हा मला जे काही सुचलं, तेव्हा ते दृश्य मला दिसल्यानंतर माझं मन अस्वस्थ झालं, की अरे आपण ज्या ताटामध्ये रोज अन्न खातो, तो देणारा हा पांडुरंग आहे, आणि तो विठ्ठला जो पंढरीत बसलेला आहे, याचं रूप ते आहे. म्हणून मी ती कविता लिहिली होती की शेतातल्या बैलांना ओझ्याचं जीवन असतं, आणि सांगावंसं वाटलं तरी शब्दांचं ज्ञान नसतं. माणसाचंही तसंच आहे, कष्ट करूनही तो गुलामच असतो, आणि सांगावंसं वाटलं तरी आतला माणूसच मेलेला असतो. हजारो लोकांना गरिबीमुळे, अज्ञानामुळे आतला माणूस मारावा लागला. आतला माणूस मारल्यानंतर काय होतं की त्याच्या जाणीवा संपूर्ण मरून जातात. खरं तर या देशातला पहिला जो श्रीमंत माणूस असायला पाहिजे तो शेतकरी, की जो आपल्याला श्रीमंत करतो. सकाळी उठल्यानंतर आपण ताजेतवाने दिसतो. तर हे सगळं, आणि ऋतू जे आहे, ऋतू हे सगळे आपल्याला भरभरून देत असतात. आणि या ऋतूचं, या निसर्गाचं मग असा विचित्र कोप होतो. मग आपल्याला 3-3 महिने घरात बसल्यानंतर आपल्याला नेमकं कळतं की अरे, आत्ता हा निसर्ग आपल्यावर कोपलाय. पण त्याच्या अगोदर आपण खूप काही गोष्टी चुकीच्या केलेल्या असतात, आणि या चुकीच्या गोष्टी आपल्याला भावत असतात. मला असं वाटतं की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या ज्या मी मनापासून बोलतोय, कारण मी पण लहानपण माझं छोट्याशा गावात समृद्धपणे घालवलं. मग जिथे मला टाळ ऐकू यायची, मला वीणेचे सूर ऐकू यायचे, मला श्रावण महिन्यातली पोथी ऐकायला मिळाली, मला हार्मोनियमचे सूर, तबल्याचे धातींना धातींना, हे सगळं ऐकायला मिळालं ना. कुठेतरी लांब मंदिरातला दिवा पाहताना असं वाटायचं की हे आत्मा तर नव्हे ना, आपल्या शरीरातला हा आत्मा तिथे जळतोय का? हां, गावात अंधार बघितला, गावात उजेड बघितला, असं ते श्रीमंत हिरवगार झाड, जेव्हा उठल्यानंतर आपण उठल्यानंतर डोळे चोळत आपण जेव्हा अंगणात यायचो, आणि अंगणातले ते बहरलेली फुलं बघा, रात्री कळ्या असतात आणि फुलं होतात, ते कुणासाठी? आपल्यासाठी. पण माणूस त्या कळ्यांकडे बघत नाही, त्या झाडांकडे बघत नाही. व्यवहार, आज कुणाचे पैसे यायचे, कुणाचं काय करायचं, अरे जरा सकाळी सकाळी त्या देवाचं दर्शन घे, तू तुझ्यासाठी आलाय. पण नाही. आणि आता अंगणात तर झाडं जाऊ दे, अंगणच गिळंकृत केलंय. हां, आणि आताही गावात कुठे हो अंगणच उरलं नाही. अंगण हे सिमेंटाने पूर्ण आपल्या काय म्हणतात ना, बगलेत मारून गाडून टाकलंय पूर्ण. ज्या ज्या अंगणात मी लहानाचा मोठा झालो, तिथे आता माती नाही, तिथे सिमेंट आहे. श्रीमंत सिमेंट आणि मातीची घरं, सुरकुतल्या माणसाच्या त्वचेसारखी आत्ता गावातली घरं दिसायला लागलीत. ज्या घरात आम्ही कधीतरी त्या घराला मातीचं लेपन, पृथ्वीतत्व, मातीचं लेपन, आता रंग येतात. मातीचं लेपन ज्या घरावर करणारे आजी आजोबा मावशी, ते सगळे गेलेत. मला कुठेतरी करीम मिया आठवतात. करीम मिया आमच्या गावातलं एक फार मोठं असं एक व्यक्तिमत्व होतं. साधं होतं. ते सकाळी कुराण वाचायचे, कुराण वाचल्यावर ग्रामगीता वाचायचे आणि बुलबुल तरंग वाजवायचे. ते बुलबुल तरंग ऐकायला मी मियाजीच्या घरापासून जायचो, आणि माझ्यावर एवढं प्रेम, असं खांद्यावर पाठीवर, क्या बेटा कुछ पेंटिंग बनाया है? अरे, या मियाजीला चित्रकलेचं जी रसिकता आहे ती कुठून आली? कारण ते निधर्मी होते. जे ईश्वर तत्वाचं जे एक अधिष्ठान आहे, त्याला आपण कुराण म्हणतो, ते वाचल्यानंतर दुसऱ्याही अधिष्ठानाचं ते पूजा करायचे, ते म्हणजे ग्रामगीता. हे सगळी अशी लहानपणची माणसं बघितल्यानंतर असं वाटतं की हे ऋतूच होते. माणसं ऋतूंसारखीच असतात, फक्त ती बिघडतात तेव्हा हे सगळं विचित्र होत जातं. संघर्ष निसर्गाला पण करावं लागतं. निसर्गाला संघर्ष करावा लागतो. आमच्या गावी झाडं लावली आम्ही.
झाडं जगवण्यासाठी लावण्यासाठी सगळेच जण असतात, पण ती जगवण्यासाठी चला आपण जेवल्यानंतर आपल्याला तहान लागते तर आपण एक ग्लास पाणी झाडाच्या मुळाशी टाकूया, नाही येत ना माणसाच्या मनात. आणि तो म्हणतो बिल्डिंग बनाएंगे और झाड तोडेंगे. काय झाड, हे झाडं लावायची की तोडायची हा मोठा प्रश्न आहे. ज्या झाडातनं आपल्याला प्युअर प्राणवायू मिळतो त्यालाच माणसं तोडायला निघाली. ज्या अन्नात आपलं जीवनसत्व आहे आपल्याला जे मिळतं त्याच्यावर विष मारायला लागली. तर त्यामुळे मी कुठेतरी मीच नव्हे, जे कलावंत आहे, संवेदनशील कलावंत आहेत, त्यांना कुठेतरी फार वाईट वाटतं की हा पैसा पैसा, छन 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 मिळतो पैसा, तन तन गिळतो पैसा, भल्या बुऱ्यांना मारतो पैसा, पैसा पैसा, पसाभर जीवन पण पैसा पैसा. या पैशाच्या मागे लागून माणसाचं सगळं आयुष्यच आता नष्ट होत चाललंय असं वाटतं. हा पैसा या 3 महिन्यात आपल्याला पैशानी फार त्याची दाखवून दिलं, रे किती लागतो रे बाबा तुला जगायला पैसा. आणि माणसाचा आवाजच आता माणसाला ऐकू यायला लागलाय. त्यामुळे असे हे ऋतू मला भावतात. असे हे ऋतू माझ्या कवितेतनं येतात. मानवी ऋतू माझ्याशी रडतात, हसतात. ऋतूंनाही कुठेतरी मन भरून येत असेल, ऋतूंनाही डोळे असेल, ऋतूही कधीतरी एखादं गाणं म्हणत असतील. हे 6 ऋतू एकत्र येत असतील का, कधीतरी गुंजन करत असतील का, येत असतील. आणि मग असे जे विचार आहे हे चित्रकाराच्या, लेखकाच्या, एका कवीच्या मनात येतात. आणि इतरांना वाटतं हा काही कविता शब्दांची नसते, ती या भावनेची असते. आणि ही जी भावना आहे, ही भावना देणारा तो ईश्वर आहे. त्यांनी ईश्वर तत्वाची, मला असं वाटतं की तो जो तानपुरा आहे ईश्वराचा आणि कलावंताचा, त्याची तारा त्यांनी तोडलेल्या नाहीत. त्याच्या तारा अजूनही त्याच्यावरून बोट फिरवलं की पहाट होते. त्याच्या तारा कुठेतरी त्या तारांवरून बोट फिरवलं की संध्याकाळी होते. असे हे सुंदर सुरमयी जे काही जीवन आहे आणि हे ऋतू निसर्गाशी, मला असं वाटतं की निसर्गाच्या तारा आपण अभेर केला तर हृदयाची तार पण तुटू शकण्याची शक्यता असते. आणि मला असं वाटतं की शक्यताही आहे. आणि त्यामुळे हे जे काही ऋतू आहे येणारे, ते खरं तर आपली दैवता आहेत. हा निसर्ग हा एक गाभारा आहे आणि त्यात आपल्या आत्म्याची प्राणज्योत जर लावली तर कदाचित आपल्याच आत्म्याचा जो प्रकाश आहे आपल्या गाभाऱ्याला लख्ख करू शकतो, ईश्वर तत्वाजवळ नेऊ शकतो, ईश्वराचं दर्शन घडवू शकतो. त्यामुळे या मानवाला आता कशा पद्धतीने सांगावं, कधीतरी असं वाटतं की अरे मानवा, त्या पुस्तकात थोडंसं तरी डोकं घाल, पुस्तकं वाच. लोकांनी आपलं आयुष्य दिलं पुस्तकं वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी. कितीतरी खडतर प्रवास करून अनेक कवींनी कविता लिहिल्या, पुस्तकं लिहिली, जुने चित्रपट तयार केलेत. त्याच्यात बिचारे त्या सगळ्या याच्यावर काहीतरी आयुष्य पण जुगात्या याच्यावर मांडलं. अनेकांची आयुष्य त्याच्यात उद्ध्वस्त झाली. पण आपण त्याच्यामुळे श्रीमंत झालो हे मात्र नक्की आहे. जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की मला तहान लागते, झाडांना तहान लागते का? मला भूक लागते, झाडांना प्रेमाची भूक आहे का? ती फुलं उगवतात, त्यांच्याकडे वाटतं का? आपण एखाद्या सुंदरीकडे किती आत्मीयतेने बघतो, नाही का? मग एखाद्या फुलाकडे तितक्याच प्रेमाने जर बघितलं आपण तर ते फुलही आपल्याला प्रसन्न होऊ शकतं. त्यातला गंध आहे, सुगंध आहे, माणसाच्या मनाला मिळू शकतं का? सरसर सरसर वाढत जाणारं जे झाड आहे ते कसं वाढलं असेल याचाही आपण विचार करू शकतो का? एका बीजामध्ये कितीतरी अनंत पानं लपली असतात. एका दाण्यामधून पुन्हा कितीतरी मोती, काय म्हणतात ना, पुन्हा आपल्यासाठी निर्माण होतात. ते आपण कचा कचा खातो, पण कधीतरी आपल्याला असं वाटतं की त्यातला एक दाणा आपण
मातीत काय म्हणतात ना, लावावा, त्यातलं पुन्हा कणीस जन्माला यावं. असो, निसर्ग कुठेतरी अ, या निसर्गाकडे बघितल्यानंतर त्याची जी पिछाट चालली आहे आणि काय म्हणतात ना, दुःख आहे. निसर्गाला काही दुःख बिक्ख होत नाही, तो आपल्या परीने चालत राहतो. पण ज्या निसर्गाने कलावंताला जन्माला घातलंय ना, तो दुःख कुठेतरी आपल्या कॅनव्हसवर, आपल्या कवितेत मांडत असतो. त्या दुःखाची जाणीव जरी सामान्य माणसाला झाली तर तो असामान्य होऊ शकतो. ऋतूविषयी काय बोलावं, बोलत राहिलं तर खूप आहे. आणि इथेच मला असं वाटतं की ऋतूंना मनात साठवून मी इथेच थांबतो. आज मला झिम्माड या समूहाने, वृषाली विनायक आणि त्यांचे सगळे सक्रिय जे टीम आहे त्यांनी मला सहभागी करून घेतलं. आपण जे काही बराच वेळ ऐकत होता, मला ज्या काही आपण इथे टाईप करून मला प्रोत्साहन देत होता, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुनश्च एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.